मुंबईत रस्त्यावर भीक मागत होता भिकारी. पोलिसांनी पाहिलं, ताब्यात घेऊन नाव विचारताच बसला धक्का. हा इथे त्या दिवशी पहाटे जे घडलं ते पाहून खुद्द पोलिसांचेही पाय जमिनीला खिळून गेले. मुंबईतील मालाड परिसरातील SV रोडवर त्या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटेची वर्दळ सुरू होती. रस्त्याच्या कडेला दुकानं उघडण्याची तयारी सुरू होती. रिक्षा, टॅक्सीवाले आपापल्या जागी उभे होते आणि याच वेळी पोलिसांची नियमित गस्त सुरू होती. रस्त्यावर भीक मागणाऱ्या, बेवारस फिरणाऱ्या लोकांची तपासणी करणं हा या गस्तीचा नेहमीचा भाग होता. पण त्या दिवशी जे समोर आलं त्याची कुणालाही कल्पना नव्हती. गस्तीवर असलेल्या बीच मार्शल अंमलदार यांची नजर एका तरुणावर पडली. वय अंदाजे 25-26 वर्षांचं, अंगावर मळके फाटलेले कपडे, केस विस्कटलेले आणि चेहऱ्यावर एक विचित्र भीती. हा तरुण इतर भिकाऱ्यांसारखा वाटत नव्हता, तरीही तो फुटपाथवर हात पसरून भीक मागत होता. काहीतरी वेगळं जाणवलं आणि अंमलदारांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तो तरुण सतत एकच वाक्य पुटपुटत होता, मला गावी जायचंय, फक्त गावी जायचंय. हे शब्द ऐकून अंमलदाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सामान्य भिकारी असा बोलत नाही. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच घालमेल, एक हरवल्यासारखी नजर होती. जणू तो कुठेतरी अडकलाय आणि त्याला बाहेर पडायचंय. अंमलदारांनी त्याला थांबवलं आणि सरळ प्रश्न विचारला, नाव काय तुझं? आणि इथूनच खरी सुरुवात झाली त्या धक्कादायक प्रवासाची, ज्याने पुढे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली. पण तो तरुण लगेच उत्तर देईना. घाबरलेला, गोंधळलेला, कासानुसा होत तो इकडे तिकडे पाहत राहिला. पोलिसांनी त्याला जरा प्रेमाने विचारपूस केली. भीतीनं बाळगण्यास सांगितलं. रागाने किंवा जबरीने विचारलं असतं तर कदाचित तो अजूनच गोंधळून गेला असता. पण अंमलदारांनी समजूतदारपणा दाखवला आणि हळूहळू त्याचा विश्वास संपादन करायला सुरुवात केली. जवळच्याच एका टपरीवरून त्याला चहा आणि थोडं खायला आणून दिलं गेलं. भुकेने व्याकुळ झालेला तो तरुण तो अन्न कसंही तो खाऊ लागला आणि जणू कित्येक दिवसांचा उपाशी तो असावा हे पाहून पोलिसांना समजलं, हा साधासुद्धा भिकारी नाही, यामागे नक्कीच काहीतरी मोठी कहाणी दडलेली आहे. हळूहळू थोडा धीर आल्यावर त्या तरुणाने आपलं नाव सांगितलं, अनिकेत सुधाकर देशपांडे. आणि हे नाव ऐकताच पोलिसांनी पुढचा प्रश्न विचारला, कुठला रे तू? घरचे कुठे आहेत तुझ्या? यावर त्याने सांगितलं. हे ऐकून तिथे उभे असलेले पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. तो तरुण म्हणाला, तो नांदेड जिल्ह्यातील एका गावचा आहे. पण नुसतं गाव सांगून थांबला नाही, तर त्याने पुढे जे सांगितलं ते ऐकून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. कारण हा तरुण कुठलाही सर्वसामान्य गावकरी नव्हता. त्याने सांगितलं की त्याचे वडील शाळेत शिक्षक आहेत आणि त्याचा मोठा भाऊ सरकारी रुग्णालयात चक्क डॉक्टर आहे. हे ऐकून पोलिसांना पहिल्यांदा तर विश्वासच बसेना. रस्त्यावर भीक मागणारा हा मळकट अस्ताव्यस्त तरुण एका सुशिक्षित संस्कृत कुटुंबातला निघेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण कहाणी इथे संपत नव्हती. पुढे जे उघड झालं ते अजूनच धक्कादायक होतं. त्या तरुणाने सांगितलं की तो स्वतः BA-MS या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या वर्षात शिकत होता. म्हणजे भविष्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारा एक होतकरू विद्यार्थी आज मुंबईच्या फुटपाथवर भीक मागत होता. हे ऐकून पोलिसांनी आणखी खोलात जाऊन चौकशी केली आणि मग उलगडत गेली एक विलक्षण, काळजाचा ठोका चुकवणारी कहाणी. साधारण 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी हा तरुण अचानक घरातून निघून गेला होता, कुणालाही न सांगता, कुठेही न कळवता. घरातून बाहेर पडल्यावर तो ट्रेनने प्रथम इंदूरला गेला आणि तिथून पुढे मुंबईत येऊन पोहोचला. पण या प्रवासादरम्यान त्याच्यासोबत असं काही घडलं की त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. प्रवासात त्याची बॅग चोरीला गेली आणि त्या बॅगेतच होते त्याचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे, मोबाईल फोन आणि जवळचे पैसे. बॅग गेल्यावर त्याच्याकडे ना पैसे उरले ना कुणाशी संपर्क साधण्याचं साधन. घरच्यांचे फोन नंबरही त्याला तोंडपाठ नव्हते आणि मोबाईल गेल्यामुळे कुणाशीही संपर्क साधणं अशक्य झालं. परक्या शहरात एकटा निराधार अशा अवस्थेत तो पूर्णपणे हरवून गेला. सतत होणाऱ्या मानसिक ताणामुळे, भीतीमुळे आणि असहाय्यतेमुळे त्याचं मानसिक संतुलनही हळूहळू ढासळत गेलं. काय करावं, कुठे जावं, कोणाला सांगावं काहीच सुसेनाचं झालं. आणि याच अवस्थेत पोट भरण्यासाठी त्याला शेवटी मुंबईच्या रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉपवर हात पसरून भीक मागण्याची वेळ आली. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सुशिक्षित कुटुंबातला हा तरुण अशा प्रकारे रस्त्यावर येऊन पडेल याची कल्पनाही कुणी केली नसती. पण नशिबाने असे धक्के दिले की या हुशार विद्यार्थ्याला भीक मागण्याशिवाय पर्यायच उरला नाही. मालाड पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि त्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे या हुटकरू तरुणाची या नरक यातनेतून सुटका झाली. पोलिसांनी तात्काळ त्याच्या कुटुंबाचा शोध घेतला आणि नांदेडमधील त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला. 2 महिन्यांपासून बेपत्ता असलेला मुलगा अचानक जिवंत सापडल्याची बातमी ऐकून घरच्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अवघ्या काही तासातच हा तरुण आपल्या आईवडिलांसमोर उभा राहिला. ज्या मुलाला मृत समजून घरचे आशा सोडून बसले होते, तोच मुलगा समोर आल्यावर संपूर्ण घर आनंदाने भरून गेला. आणि अशा प्रकारे एका फुटपाथवरील अनोळखी भिकाऱ्याची ही कहाणी बनली एका डॉक्टर होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परतीची भावूक गोष्ट, जी आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे.